नमस्कार. आज पाहणार आहोत आपण एका राशीला शनीचा भयंकर त्रास होणार आहे आणि तो शनीचा भयंकर त्रास आजपासून सुरू होत आहे. तो त्रास त्याला 29 मार्च 2025 पर्यंत या राशीला शनीचा त्रास होणार आहे. तर बघा, जेव्हा कर्मफळदाता शनी याला ज्योतिषशास्त्रात फार महत्त्व आहे आणि महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देत असतो. तर जेव्हा एखादा ग्रह राशी बदल करतो तेव्हा त्याचा परिणाम बाकीच्या 12 राशींवरती होत असतो. तसंच शनी आता त्याची चाल बदलणार आहे आणि शनीने चाल बदलल्यावरती त्याचा परिणाम 12 राशींवरती होणार आणि 12 राशींपैकी काही राशींना शुभ असतो तर काही राशींना अशुभ असतो. पण या एका राशीला शनीचा भयंकर त्रास होणार आहे. शनीपासून त्यांना भरपूर त्रास होणार आहे. आर्थिक तंगी, मानसिक टेन्शन, मानसिक ताण, आरोग्याच्या समस्या, अजून बऱ्याचशा काही गोष्टींचा सामना या राशीच्या लोकांना करायला लागणार आहे. हा जो काळ आहे, शनी आपली चाल बदलत आहे, हा काळामध्ये सतर्कतेचा इशारा आहे या राशीला. कारण की या राशीला भयंकर त्रास सोसावा लागणार आहे. कुठलेही आर्थिक निर्णय घेताना त्यांना विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागणार. कोणतेही निर्णय घ्या, तुम्हाला या काळामध्ये तो हा काळ तुमच्यासाठी अशुभ आहे. त्यामुळे जर तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेत असाल तर या काळामध्ये तुम्हाला थोडासा विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. त्याचबरोबर बघा, तुमच्या जी काही तुम्ही कामे कुठली नियोजित केलेली आहेत तर ती कामेसुद्धा पूर्ण होत नाहीत आणि पैशाची बघा आर्थिक तंगी भासणार आहे. म्हणजे व्यवसाय व्यापारातून नफा अगदी म्हणावा तसा होणार नाही. कारण की हा जो काळ आहे तुम्हाला 55-56 दिवसांचा, हा काळ तुमच्यासाठी खरंच खडतर आहे. त्यामुळे या एका राशीने सतर्क राहायचं आहे. तरी एक रास आहे, ती रास कुठली आहे पाहूया. चला त्या राशीविषयी आपण अधिक माहिती पाहूयात. 12 राशींपैकी एक राशी आहे, त्या राशीवरती शनीचा सर्वात जास्त प्रभाव पडणार आहे आणि त्या शनीचा वाईट प्रभाव या एका राशीवर पडणार आहे आणि ती रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा काळ अतिशय खडतर जाणार आहे. धोक्याची घंटा वाजवणारा हा काळ आहे. तर याविषयी वृश्चिक राशींविषयी आपण हा काळ कसा असणार आहे तोही जाणून घेऊयात. त्याचबरोबर त्याच्यावरती उपाय काय करायचे, हा काळ तुमचा जो शनी तुमच्या पाठीमागे हात धुवून लागणार आहे, जो हा काळ कमी कसा होईल ते आपण पाहूया. त्यासाठी काय उपाययोजना आहेत ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि जे कोण वृश्चिक राशीचे लोक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. शनी जो राशी परिवर्तन करत आहे त्याचा फटका या वृश्चिक राशीला सर्वाधिक होणार आहे. 12 राशींपैकी वृश्चिक राशीला त्याचा फटका, त्याचा प्रभाव जास्त जाणवणार आहे. या काळामध्ये 29 मार्चपर्यंत वृश्चिक राशीच्या लोकांच्या बघा आरोग्याच्या समस्या तुम्हाला भेडसावणार आहेत. तर तुम्ही या काळामध्ये थोडं तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्यायची गरज आहे. त्याचबरोबर बघा, तब्येतीचं तर तुम्हाला टेन्शन आहे, मानसिक टेन्शनसुद्धा तुम्हाला या काळामध्ये सतवणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचंच आहे. त्याचबरोबर तुमच्या टेन्शनकडे पण तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. म्हणजेच या काळामध्ये तुम्ही स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कुठल्याही गोष्टीवरती लगेच ताबडतोब तुम्ही चिडू नका किंवा लगेच कुठलाही बघा, आपण महत्त्वाची कामे असतील तर त्यातला कुठलाही निर्णय तुम्ही घाई गडबडीनं घेऊ नका. कारण की हा काळ तुमच्यासाठी अनुकूल नाही आहे. त्यामुळे या काळामध्ये कुठलाही निर्णय घेताना तुम्ही घाई गडबड करू नका, विचारपूर्वक निर्णय घ्या. त्याचबरोबर बघा, हा काळ थोडा तुमच्यासाठी सफल होण्यासाठी किंवा हा काळ खडतरपणा कमी होण्यासाठी तुम्ही या काळामध्ये धार्मिक कार्यात बघा सहभागी व्हा किंवा थोडंसं अध्यात्माकडे तुम्ही लक्ष द्या आणि थोडंसं तुम्ही या काळामध्ये तुम्ही धार्मिक कार्यात जर सहभागी व्हाल तर थोडं टेन्शनही कमी होईल आणि तुमचा जो पाठीमागे शनी हात धुवून लागला आहे, तो शनीची दशा जी आहे ती सुद्धा थोडी कमी होणार आहे. 29 मार्चपर्यंत तुमच्या पाठीमागं शनी हात धुवून लागणार आहे. तुम्हाला आर्थिक तंगीसुद्धा भासणार आहे आणि तुम्ही सतत चिंतेमध्ये राहणार आहात.
तुमच्या तब्येतीची चिंता सतावणार आहे या काळात, त्यामुळे तुम्ही बाहेरचे खाणे, तेलकट पदार्थ खाणे टाळा आणि तुम्ही तुमच्या तब्येतीसाठी हलगर्जीपणा करायचा टाळा. त्याचबरोबर बघा, मानसिक टेन्शन कमी होण्यासाठी थोडंसं तुम्ही योग, ध्यान याकडे लक्ष द्या. त्याने थोडंसं तुमचं मानसिक ताण कमी होणार आहे. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींकडून विश्वासघात होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे पटकन कोणावरती विश्वास ठेवू नका. आपले जवळचेच लोक आपला घात करत असतात, त्यामुळे जवळच्या व्यक्तीकडनं विश्वासघाताची शक्यता आहे. त्याचबरोबर बघा, जर तुम्ही कुठला व्यवसाय वगैरे करत असाल तर तुम्हाला या काळामध्ये नफा म्हणावा असा होणार नाही किंवा जास्त तुम्हाला आर्थिक तंगीच्या प्रश्न जाणवणार आहेत. जर तुम्ही करिअर चालू असेल तर करिअरकडे तुम्हाला या काळामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. कारण की हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असा नाही आहे किंवा हा काळ तुमच्यासाठी अशुभ आहे. त्यामुळे करिअरमध्ये तुम्हाला म्हणावं असं यश भेटणार नाही. त्यामुळे हा काळ तुम्ही थोडंसं सतर्कतेच राहायचं आहे. जास्त कोणावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही आहे. हा जो काळ आहे 29 मार्चपर्यंत, या काळामध्ये तुम्हाला कष्ट करावंच लागणार. कष्टाला पर्याय नाही. पण कोणावरती तुम्ही अवलंबून राहू नका आणि कोणावरती विश्वासही ठेवू नका. कारण की या काळामध्ये तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुम्हाला विश्वासघातसुद्धा करण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला बरेचसे असे चांगले योग नाही, तुमचे थोडे शनी तुमच्या पाठीमागे लागलेला आहे. त्यामुळे या काळात सतर्कतेने राहा. मानसिक टेन्शन घेऊ नका. आरोग्य बाबतीत सुद्धा तुम्ही थोडंसं अलर्ट राहा. हा सगळा शनीचा जो काळ पाठीमागे लागला आहे, शनीची दशा आहे, ती कमी होण्यासाठी तुम्हाला शनीला शनिदेवांना तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे प्रत्येक शनिवारी किंवा हनुमानजींच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हनुमानजीची पूजा करायची आहे. पाणी आणि तेल अर्पण करायचं आहे. त्यामुळे नक्कीच तुमची शनीची पीडा आहे तशी आहे ती कमी होणार आहे. तर तुम्हाला 29 मार्चपर्यंत ही शनीची त्रास सोसावा लागणार आहे. तर अशी काय माहिती होती वृश्चिक राशींच्या लोकांसाठी. शनिदेव नक्कीच तुमच्या पाठीमागे हात धुवू लागणार आहे. या काळामध्ये तुम्ही जर देवदेवतांच्या कार्यामध्ये सामील होत असाल तर नक्कीच हा काळ तुमच्यासाठी चांगला जाईल. तर ही माहिती जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्याला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओत नवीन माहितीसोबत. तोपर्यंत आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा.